HBYC घराघरात तयार करा सुरक्षा कवच. नमस्कार आशाताई, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या चिमुकल्यांचं सुरक्षा कवच म्हणजेच त्यांची भौतिक आणि भावनिक सुरक्षितता. बाळाचा मेंदू जन्मानंतर खूप वेगानं विकसित होत असतो. हा विकास चांगला होण्यासाठी त्याला एक सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण मिळणं खूप गरजेचं आहे. ही सुरक्षितता दोन प्रकारची असते, भौतिक आणि भावनिक. पहिली आहे भौतिक सुरक्षितता. आपल्याला हे सुनिश्चित करावं लागेल की बाळ जिथं खेळतं, वावरतं, ती जागा त्याच्यासाठी संपूर्णतः सुरक्षित असावी. तुम्ही गृहभेटी दरम्यान पालकांना सहजपणे समजावून सांगू शकता. धारदार वस्तू जसं की कात्री किंवा सुरी बाळाच्या हाताला लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा. गरम पाणी, चहा किंवा गरम जेवण बाळापासून दूर ठेवा. बाळाला खेळण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित जागा द्या. जमिनीवर स्वच्छ चादर किंवा चटई अंथरा. लहान वस्तू जी बाळ तोंडात घालू शकतं त्या वस्तू त्याच्यापासून लांब ठेवा. खेळणी नेहमी स्वच्छ आणि धुतलेली असू द्यात. आता पाहूयात भावनिक सुरक्षितता. ही तितकीच किंबहुना जास्त महत्त्वाची आहे. घरातील वातावरण बाळाच्या मनावर खोलवर परिणाम करत असतं. घरात सतत होणारी भांडणं, आरडाओरडा, व्यसन किंवा तणाव यामुळं बाळ असुरक्षित आणि भयभीत होतं. याचा थेट परिणाम त्याच्या मेंदूच्या विकासावर होत असतो. आशाताई, तुम्ही पालकांना समजावून सांगू शकता. घरात शांत आणि प्रेमळ वातावरण ठेवा. बाळासमोर भांडण किंवा मोठ्या आवाजात बोलणं टाळा. बाळाला जबरदस्तीनं काहीही करायला लावू नका. मग ते जेवण असो किंवा खेळणं. त्याच्या मताचा, त्याच्या आवडीचा निवडीचा आदर करा. त्याला अपमानास्पद बोलू नका किंवा त्यावर रागवू नका. प्रेमानं समजावून सांगा. बाळाला सुरक्षित वातावरण देण्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची जबाबदारी आईची असते. म्हणूनच स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान या अंतर्गत आपण मातांच्या आरोग्यावर, मानसिक स्वास्थ्यावर विशेष लक्ष देतो. लक्षात ठेवा, जेव्हा आई निरोगी आणि आनंदी असेल तेव्हाच ती मुलाला एक सुरक्षित आणि प्रेमळ वातावरण देऊ शकते. आशाताई, तुम्ही प्रत्येक घरात जाऊन हे सुरक्षित कवच निर्माण करण्यासाठी मदत करू शकता. तुमचं एक वाक्य, तुमचा एक सल्ला एका बाळाचं भविष्य घडवू शकतो. तुम्ही फक्त आरोग्य सेविका नाही तर भावी पिढीच्या संरक्षक आहात. चला मिळून प्रत्येक बाळाला एक सुरक्षित आणि आनंदी बालपण देऊया. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी हेल्थ गुरु आय केअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निरोगी रहा, सक्रिय रहा. धन्यवाद.